पुण्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला. 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचवण्यात यश, 2 जण बेपत्ता. पावसाचा जोर वाढल्यामुळे बचाव कार्यात अडथळा. कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, जखमींवर उपचार सुरू. दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. कुंडमळ्यातील पर्यटकांच्या मृत्यूसाठी प्रशासन जबाबदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार. सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप, तर घटनेची सखोल चौकशी करा, आमदार रोहित पवारांची मागणी. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूला भगदाड, तर भगदाडाचा पुतळ्यावर काहीच परिणाम नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाचं स्पष्टीकरण. राज्यभरातील शाळा आजपासून सुरू होणार. नवीन दप्तर, पुस्तक, नव्या गणवेशासह शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग. विदर्भातील शाळा मात्र 10 दिवसांनंतर उघडणार. रायगडमध्ये शिंदेंची सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतील वाद विकोपाला. गोगावले भ्रष्ट माणूस, आनंद परांजपे यांचा आरोप, तर पुराव्यासह आरोप सिद्ध करा, मंत्रिपदाचा राजीनामा देईन, गोगावले यांचं आव्हान. पालिकेवर एक हाती भगवा फडकवण्यासाठी जोमानं काम करा, ठाकरेंचे आदेश. 105 हुतात्म्यांनी रक्त सांडलं तेव्हा मुंबई आपल्याला मिळाली, ती मुंबई व्यापाऱ्यांच्या हातात जाऊ द्यायची नाही, ठाकरेंचं वक्तव्य. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, उपचारांसाठी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल, पोटाची समस्या जाणवत असल्याची माहिती. नागपूरच्या द्वारका वॉटर पार्कमध्ये बाउन्सर आणि सुरक्षा रक्षकांकडून कामठीतील कुटुंबाला मारहाण, तब्बल 1.5 तास एका खोलीत डांबलं, हल्ल्यात बेशुद्ध 2 महिलांवर उपचार सुरू. मुंबई ठाण्यासह कोकणामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला रेड अलर्ट, तर राज्याच्या उर्वरित भागातही पावसाचा जोर वाढणार. इराणमधील मशहद विमानतळावर इस्रायलचे हवाई हल्ले, आतापर्यंत 224 इराणींचा मृत्यू, तर इस्रायल आणि इराणमधील युद्ध थांबवणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा.